चीनची दुहेरी चाल. पाक मजबूत मित्र असल्याचं वक्तव्य. भारतासमोर दोन्ही देशांचं आव्हान. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावरून 2 पावलं मागे आलेत. युद्धविरामावर सहमती झाली आहे, तरीही तणाव अजूनही कायम आहे. पण पाकिस्तानचा विश्वासघाताचा इतिहास आहे. तो कधीही आपल्या शब्दापासून मागे हटू शकतो. पाकिस्तानच्या प्रत्येक दगाबाजीला भारत योग्य प्रत्युत्तर देतोय आणि देत राहील. आता भारताला वरवर गोड बोलणाऱ्या चीनपासूनही धोका आहे. कारण चीननं युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवाद्यांचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला अगदी उघडपणे समर्थन दिलंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक डार यांच्याशी बोलताना पाकिस्तानला आयर्न क्लॅड फ्रेंड असं म्हटलंय. याचा अर्थ लोखंडासारखा मजबूत मित्र असा आहे. पाकचं सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या संरक्षणाची ग्वाही चीननं दिली आहे. युद्धात पाकिस्तान एकटा नाही, त्याच्या मागे चीनचा हात आहे. चीन पाक आर्थिक कॉरिडॉर आणि बलुचिस्तानमधील चीनी गुंतवणूक यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतरही चीननं उघडपणे पाकिस्तानची साथ दिली आहे. चीनचे पाकिस्तानबरोबरचे हितसंबंध समोर आलेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार चीनच्या आर्थिक पाठिंब्यावरच पाकिस्तान भारताच्या कुरापती काढतोय. पाकिस्तान चीनच्या मदतीने काही आपल्या ॲक्टिव्हिस्टना मदत करतो, काही आपल्या संस्थांना मदत करतो आणि भारतात गडबड करण्याचा प्रयत्न करतो. तर मला खात्री या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि पाकिस्तानची ही जी क्षमता भारताला पोखरण्याची आहे ती एक थांबवण्यात आपल्याला यश मिळेल. पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि आश्रयदाते यांना भारत सोडणार नाही. पण भारताच्या या मार्गात पुन्हा एकदा चीन अडथळा बनलाय. चीनचा पाकिस्तानला उघड पाठिंबा केवळ प्रादेशिक शांतीसाठी धोका नाही, तर भारताला 2 आघाड्यांच्या युद्धाच्या आव्हानासाठी तयार राहण्याचा संदेश देतोय. भविष्यात भारताला एकाच वेळी नियंत्रण रेषा म्हणजेच LOC आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LACवर सज्ज राहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.